महाराष्ट्रातील सर्व ITI करत असलेल्या विद्यार्थ्यांचं OMG मराठी ITI या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करतो। तर आजचं हे आपलं सेशन ITI फर्स्ट इयरमध्ये असलेल्या सर्व ट्रेडच्या सर्व विद्यार्थ्यांकरता अति महत्त्वाचं आहे, कारण एम्प्लॉयबिलिटी स्किल हा सब्जेक्ट सर्वांना कंपल्सरी आहे। हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि याच्यामध्ये वेगळं पण पास व्हायचं आहे हेही तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, ठीक आहे। तर याची आपली सिरीज चाललेली आहे, जे की आपल्याला निम्मीने MCQ दिलेले आहे, त्याच आधारे आपली सिरीज चाललेली आहे युनिट वाईज। तर आजचा आपण 8वा चॅप्टर घेणार आहे, 8वा युनिट घेणार आहे फायनान्शियल अँड लीगल लिटरेसी म्हणून। फायनान्शियल म्हणजे आर्थिक जे माहिती असते, साक्षरता असते, त्याच्याबद्दल सर्व आपण इथे डिस्कशन करणार आहोत। त्याचा आपला आजचा 17वा क्लास आहे। याच्यापूर्वी पण तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी आपण काय केलेलं आहे, 7 चॅप्टर 7 युनिट पूर्ण कंप्लीट केलेले आहे। त्याची पूर्ण जर व्हिडिओ पाहायची असणार तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा डायरेक्ट तुम्ही प्लेलिस्टमध्ये पण जाऊन बघू शकता। आणि याच्या ज्या PDF आहे मराठीमध्ये असलेल्या, महाराष्ट्रामध्ये पेपर तुम्हाला माहिती आहे इंग्लिश प्लस मराठीमध्ये असतो, तर त्याच आधारित आणि तेच MCQ मराठी आणि इंग्लिशमध्ये फ्रीमध्ये डाउनलोड करण्याकरता त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करायचं, जेणेकरून जेव्हा केव्हा प्रकारचा मी नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं, ठीक आहे। चला वळूया मग आपल्या मेन विषयाकडे। तर आजचा आपला 17वा क्लास आहे, ज्यामध्ये आपण 8व्या युनिटला सुरुवात करणार आहे, म्हणजेच आर्थिक आणि कायदेशीर साक्षरता। साक्षरता म्हणजे साक्षर असले पाहिजे लोक, जसं ज्यांना लिहिता वाचता आलं पाहिजे, तसंच पुन्हा गरज आहे कशाची, आर्थिक कशाची, साक्षरतेची। आता तुम्हाला माहिती आहे आपल्या देशामध्ये खूप कमी आहे, म्हणजे काय इकॉनॉमिकल म्हणा किंवा इकॉनॉमिक्सची जे साक्षरता आहे ती कशी आहे, खूप कमी आहे। अर्थ म्हणजे काय, पैसा। अर्थ म्हणजे काय, पैसा कसा वाचवायचा, कसा इन्व्हेस्ट करायचा, कसा खर्च करायचा, याचा नियमच नाही, शिकवलंच जात नाही ना आपल्या शाळेमध्ये। फक्त काय येतं गणतात, नफा न तोटा। त्याच्यामुळं आपल्या देशामध्ये बरेचसे जे संकट आहे ते याच्याचमुळे आहे, काय होतं, कारण फायनान्शियल लिटरेसी नसल्यामुळं, ठीक आहे। तर असो, काही हरकत नाही, ते दूर होईल हळूहळू। तर आपण काय करू, 45 प्रश्न या सेशनमध्ये, तर एका याच्यात घेतले तर खूप मोठा सेशन होतो आणि तुम्हाला कंटाळा येते ते मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। तुम्हाला म्हणण्यापेक्षा बऱ्याच विद्यार्थ्यांना कंटाळा येते ते मला माहिती आहे। तर मी आता याचे 2 सेशन करणार, फटाफट फास्टमध्ये आपण कव्हर करून टाकू, ठीक आहे। तर मग आजचा पहिला प्रश्न आहे, या युनिटचा पहिला प्रश्न आहे, आर्थिक साक्षरता म्हणजे पैसा, रिकामी जागा कसा आहे हे समजून घेणे। आता बघा, आर्थिक साक्षरता म्हणजे नेमकं काय, तुम्ही आत्ताच सांगितलं, याच्या पहिलेच तुम्हाला डेफिनेशन देऊन दिली। आर्थिक साक्षरता म्हणजे काय, की तुम्ही कसे सेव्ह केले पाहिजे, कसे बचत केले पाहिजे, कशी जतन केली पाहिजे पैशाची, ते समजणं म्हणजे आपली काय झालं, आर्थिक साक्षरता झाली। त्याचा स्पेंड म्हणजेच खर्च कसा करणार हे तुम्हाला समजलं, म्हणजेच काय झालं, तुम्ही साक्षर झाले कशाचे, आर्थिक। बघा, लिहिता वाचता येणं वेगळं साक्षर आहे, आर्थिक साक्षरता काय असते, वेगळी असते, ठीक आहे। मग त्याच्यानंतर गुंतवणूक, तर मग पैसे आपल्याकडे आहे तर नेमके कुठं गुंतवून आपण त्याला वाढवू शकतो, बरोबर आहे। हे सर्व समजून घेणं म्हणजे या सर्व गोष्टीचा माहिती असली म्हणजे आपण काय झालो, आर्थिकदृष्ट्या साक्षर झालो। काय झालो, आर्थिकदृष्ट्या साक्षर म्हणजे सर्वच गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये इन्क्लूड झाल्या पाहिजे, म्हणजे याचं डी उत्तर काय बिलकुल बरोबर आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आपल्याला जगण्यासाठी आवश्यक नसलेल्या, बघा लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, आवश्यक नसलेल्या महागड्या गोष्टी, रिकामी जागा आहेत। आता तुम्हाला माहिती आहे आपल्या जीवनामध्ये 3 पार्ट होतात, 3 हिस्से होतात, कोणते, काही गरजेचे आहे, एकदम नीड म्हणजे एकदम गरज आहे, काही वॉन्ट म्हणजे पाहिजे आहे, आपल्याला पाहिजे, आता काय आहे सांगतो मी, आणि काही ॲटम्स आहे, लक्झरी आहे म्हणजे काय, ज्याची आपल्या जीवनामध्ये बिलकुलच गरज नाही आहे, पण वॉन्टवाला काय आपल्याला वाटू शकते, पैसा असला तर घेऊ शकतो, नसला तर नाही घेऊ शकत, बरोबर आहे। आणि त्याच्यानंतर आहे नीड म्हणजे आपल्याला, तुम्हाला माहिती आहे, अन्न पाहिजे, वस्त्र पाहिजे आणि निवारा पाहिजे, आणि प्यायला पाणी असलं तर खूपच चांगलं म्हणजे त्या अन्न वस्त्रामध्येच येतं। तर या 3ही गोष्टी आपल्याला खूप गरजेच्या आहे, म्हणजे याच्यासोबत आपण कॉम्प्रोमाइज करू शकत नाही मिळाला खायला तर आपण कोणाला मागून खाणार, पण खावं लागेल, एकदम गरज आहे। पण वॉन्टमध्ये काय, की मला पिक्चर पाहायला जायचं आहे, मला पिझ्झा खायचा आहे, मला शॉपिंग करायची आहे, या म्हणजे असल पैसा तर करणार ना, नाही तर करणार नाही। आणि लक्झरी आयटम ज्याची गरजच नाही आहे, खूप महाग घर, खूप महाग गाडी, खूप महाग मोबाईल, जेव्हा 2000 कमवतो आणि तो 20,000चा मोबाईल घेतो, ठीक आहे। म्हणजे हे काय झालं, लक्झरीपणा झाला, म्हणजे ते काय म्हणतो आपण, दाखवायसाठी, कशासाठी दाखवायसाठी, आणि आपलाच विषय करून बसतात। असो, आपला मुद्द्याचा गोष्ट काय, मुद्दा आपण विसरून जायचो।
आवश्यक नसलेल्या गोष्टीला आपण काय म्हणणार, तर त्याला आपण काय म्हणतो, लक्झरी म्हणतो. काय म्हणतो, लक्झरी म्हणतो, ज्याची आपल्या जीवनामध्ये गरजच नाही आहे, कारण ते जगायला लागतच नाही ना, जगायला लागते ते सर्वात आपल्यासाठी महत्त्वाचं, म्हणून याचं सी उत्तर काय होतं, एकदम परफेक्ट होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी रिकामी जागा आहे. आता बघा, जगण्यासाठी एकदमच आवश्यक असलेल्या गोष्टी त्याला आपण काय म्हणू, नीड म्हणू. जसं त्याच्यामध्ये आलं अन्न वस्त्र निवारा, ते एकदम काय गरजा आहे, त्या गरजा आहे. पाहिजे म्हणजे पाहिजेच, म्हणजे नाही झोपायला छत मिळालं तर कुठलेही आपण छताखाली झोपतो, नाही खायला मिळलं तर कोणालाही आपण मागून खाऊ शकतो, बरोबर आहे. नाही कपडे मिळायला घालायला तर कोणाचे पण आपण कपडे घालू शकतो, पण अन्न वस्त्र निवारा काय कंपल्सरी आहे, म्हणजे ती काय गरज आहे. तर याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. आणि तुम्हाला हे समजणं महत्त्वाचं आहे की कशाची गरज आहे. गरज नसताना वडिलांना त्रास देऊन 25-30 हजाराचा मोबाईल घ्यायचा आणि आरशात बघून आपणच आपला फोटो काढायचा आणि तो लावायचा पोस्टला, स्टेटसला आणि डीपीला, याला काय म्हणतो, याला देखावाच म्हटलं जातं. यांनी काहीही साध्य होत नाही. उलट आपल्या वडिलांना, आपल्या आई वडिलांना काय होतो, त्याचा त्रास होतो. स्वतः कमवा आणि मग खर्च करून बघा कशी मस्त मजा येते, ते तुम्हाला नक्की समजेल. ठीक आहे. आता तुम्ही आता बाहेर पडायचे आहे ना, त्याच्यामुळं, म्हणून आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्याची गरज नाही ती करायची गरज नाही आहे. ठीक आहे. म्हणजे याच्याचमुळे देश काय होतो, देश सोडा, आपण मागे म्हणजे आपला देश मागे, बरोबर आहे. चला, नंतरचा प्रश्न आहे, सुनीता दरमहा 10,000 कमावते. 10,000 तिचा पगार आहे, कोणाचा, सुनीताचा. ती 2,000 बाजूला ठेवते. ती हे पैसे रिकामी जागाच्या बाबतीत वापरेल. आता बघा, 10,000 पगार आहे, 10तले बघा सरळ म्हणणं आहे की कमीत कमी 2% तुम्ही काय केलं पाहिजे, 2% नाही, 10 ते 20%. आता 2,000 वाचवते म्हणजे किती पर्सेंट झाले, 20% झाले. तर ती काय करते, 2,000 शिल्लक ठेवते, म्हणजे 20, म्हणजे किती तुमचा पगार असो, 1,00,000 असेल तर 20,000 वाचलेच पाहिजे. काही हो, तुम्ही 10 रुपये कमवत असेल तर 2 रुपये तुमचे वाचलेच पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर मग ती वाचवत आहे, ते कशा कामात, बघा, सुखामध्ये आपल्याला कशाचीच गरज नसली, काहीच नसलं तरी आपण सुख म्हणा, आनंद म्हणा लुटून घेऊ शकतो, पण दुःखामध्ये बिना पैशाने काम होत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग ते दुःख कसंही असो. ठीक आहे. तर मग ती पैसे काय करणार, तर इमर्जन्सीमध्ये, म्हणजे इमर्जन्सी म्हणजे आणीबाणी आली त्याच्यावर, तशा वेळेस तिला खर्च करावा लागेल. काही राहू शकते, मेडिकलचा खर्च राहू शकते, कोणताही आणीबाणी एखादी वेळ आली, कोणाचे पैसेच हरवून गेले आपल्याकडून, मग ते भरून द्यावे लागते. मग अशा वेळेस ते पैशाची काय करू शकते, वापर करू शकते. ते कधी वापरू शकते, बचत केलेले इमर्जन्सीमध्ये. ठीक आहे. तर खुशीसाठी पण वापरू शकते, आज काही गरजेचं नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर गोपी आपला पगार, बघा लक्षात घ्या, चित्रपट, किराणा सामान, घरभाडे आणि कपडे यावर खर्च करतो. कोण, गोपी. त्याच्यानंतर काही पैसे वाचवण्यासाठी, पण त्याचे पैसे संपून जाते, पण त्याला आता काय करायचं, काही पैसे वाचवण्यासाठी तो कुठे खर्च कमी करू शकतो. आता कोणता खर्च कमी करू शकतो, 4 पैकी म्हणजे काय, चित्रपट पाहायला जातो, किराणा सामान आणतो, घरभाडे भरतो, कपडे. आता तुम्हाला माझं किराणा सामान आणाच लागणार, चालणार नाही आपलं घर. त्याच्यानंतर घरभाडे भराच लागणार, नाही तर घर मला घकलून देईल आपल्याला, आणि कपडे घालाच लागणार, उघडं थोडं फिरणार आपण, बरोबर आहे. पण तुम्हाला चित्रपट बघायला जाणं काही कंपल्सरी नाही, गेलंच पाहिजे. ते वॉन्टवाली गोष्ट झाली. वॉन्ट म्हणजे पाहिजे, गेलंच पाहिजे, अशातला काही भाग नाही आहे. म्हणजेच काय की चित्रपट म्हणजे मूव्ही पाहायला जायची काही गरज नाही, त्याच्यातले पैसे तो सहज वाचवू शकतो. वाचवणं किती गरजेचं आहे ते तुम्ही जसं भविष्यामध्ये तुम्ही मोठे व्हाल आणि बाहेर पडाल ना, तेव्हा तुमच्या खूप लक्षामध्ये येईल. म्हणजे होऊ शकते माझी आठवण येणार तुम्हाला तेव्हा. ठीक आहे. याचं सी उत्तर काय एकदम महत्त्वाचं आहे, महत्त्वाचं नाही, सी उत्तर एकदम बरोबर आहे. त्याच्यानंतर सर्व आर्थिक क्रियाकल्पा रिकामी जागा, क्रियाकल्पा म्हणजे फायनान्शियल ॲक्टिव्हिटी द्वारे केले जाऊ शकते. कुठे केले जाऊ शकते, फायनान्शियल, पैशाची देवाणघेवाण कुठं होऊ शकते, दुकानात पण होते, पण तुम्हाला सेव्ह करून ठेवायचे असणार पैसे, दुकानात नेऊन सेव्ह करणार का, नाही. कुठं होऊ शकते ते सर्व, बँकेमध्ये, शाळेत पण होऊ शकत नाही, कॉलेजमध्ये पण होऊ शकत नाही, कामाच्या ठिकाणी होऊ शकत नाही. शाळेत जाऊन जमा करणार का, रे एवढे आजची माझी रोजी आहे जमा करून ठेवा, असं होणार नाही, ते तुम्हाला बँकेतच जमा करावं लागेल. ठीक आहे. तर त्याच्या सरकारने त्याला काय दिलं आहे, परमिशन दिलेली आहे या सर्व गोष्टी हाताळायची. ठीक आहे. म्हणजे याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. मग बँक वेगळ्या वेगळ्या राहू शकतात, फक्त लक्ष देऊन बरोबर चोरीच्या बँक नसल्या पाहिजे. ठीक आहे. पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने परवाना दिलेल्या संस्था रिकामे जागा आहे. सरकारने कोणाला परवाना दिला आहे, हॉस्पिटलला दिला आहे का पैसे जमा करण्यासाठी, नाही, कोणाला दिला आहे, बँकेला परवाना दिला आहे. पंचायत पण नाही आहेत, विधानसभा नाही, म्हणजे याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतर जेव्हा एखादी व्यक्ती दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करते तेव्हा ते रिकामी जागा खाते असते. आता बघा, खात्याचे पण काय असतात, प्रकार असतात. खात्यांचे पण काय असतात, प्रकार असतात. जसं रिकरिंग डिपॉझिट, ज्याला आपण काय म्हणतो, RD म्हणतो. काय म्हणतो, RD म्हणतो. ज्याला आपण काय करतो, दर महिन्याला पैसे जमा करतो, RD. जशी पोस्टाची RD असते, बँकेच्या पण RD असतात, पतसंस्थेच्या पण RD असतात. ठीक आहे. म्हणजे बँकेचं म्हणजे काय, त्याला रिक्युरिंग म्हटलं जातं, म्हणजे आवर्ती, म्हणजे दर महिन्याला काय करा, तिथे जाऊन डिपॉझिट करू शकतो आपण. मग त्याच्यावरती आपल्याला काय होते, काही 1 वर्षांनी 2 वर्षांनी जेवढ्या वर्षाची RD असणार तेवढं आपल्याला काय म्हणते, त्याचं व्याज मिळते. काय मिळते, व्याज. तर ते अकाउंट वेगळं असतं, सेव्हिंग अकाउंट वेगळं असतं.
करंट अकाउंट वेगळं असतं, बिझनेसवाले वापरतात करंट अकाउंट. फिक्स डिपॉझिट वेगळं असतं, जशी आपण एखादी रक्कम फिक्स करतो ते वेगळं, सर्व अकाउंट वेगळे आहे. तर दर महिन्याला जिथे जमा करतो आपण त्याला काय म्हटलं जातं, रिकरिंग डिपॉझिट किंवा आवर्ती ठेव, त्याला RD म्हणतो आपण. लक्षात ठेवा, RD लक्षात ठेवा, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत असणार, तुमच्या घरची पण असू शकते. आणि नसेल तर काय करायचं, तुम्हीच 100 रुपयापासून सुरुवात करायची. आत्तापासून सुरुवात करा आणि स्वतःला तुम्ही काय करा, सवय लावा. भविष्यामध्ये बघा किती फायदा होईल, मग तुम्ही माझं नाव घ्याल मग, जर खरंच आत्तापासून लागले तर. ठीक आहे, तर याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. महिन्याचे 100 म्हणजे काही मोठी गोष्ट नाही माझ्या तरी मताने. ठीक आहे, मी रोजच्या नाही म्हटलं. ठीक आहे, आर्या एका नवीन कंपनीत रुजू झाली आहे. आर्यानी नवीन कंपनी जॉईन केली. त्यांनी रिकामी जागा खाते उघडावे जेणेकरून ते त्यांचा पगार जमा करू शकतील अशी त्यांची इच्छा आहे. आता जॉबवर लागले तर बघा पुन्हा एक 5वं खातं आहे. कोणतं, त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे सॅलरी अकाउंट म्हणतो. काय म्हणतो, सॅलरी अकाउंट, सॅलरी खातं, म्हणजे पगार जिथे जमा होतो पगार खातं म्हटलं जातं त्याला. काय म्हटलं जातं, पगार खाते. सॅलरी खातं वेगळं असतं, सेव्हिंग अकाउंट वेगळं असतं. सॅलरी खाते शून्य झालं तरी काही नव्हतं, चार्ज वगैरे कटत नाही त्याच्यामध्ये, त्याला सॅलरी खातं म्हटलं जातं. म्हणजेच काय, सॅलरी अकाउंट. म्हणजे सी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, अविनाशला त्याच्या गेल्या महिन्यातील व्यवहाराबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. त्याने ते तपशील कसे मिळवतील, म्हणजे त्याला ते तपशील कसे मिळतील. बरोबर आहे. आता तुम्ही मागच्या महिन्यामध्ये समजा खर्च केला, आता अविनाशने केला, पण आपणच समजू आपण केला. आता आपल्याला पाहिजे की मागच्या महिन्यात मी कुठे खर्च केला, काय केला, कुठून माहीत होऊ शकते. आपण आता बँकेतून व्यवहार करता होता, आपल्याला कुठून होऊ शकते, पासबुकमधून पण माहीत होऊ शकते, बँकेच्या स्टेटमेंटमधून पण माहीत होऊ शकते. बरोबर आहे, दोन्ही गोष्टीकडून माहीत होते. म्हणजे ते काही स्टेटमेंटवाला ऑप्शन नाही आहे, तर पासबुकवरून आपल्याला माहीत होऊ शकते की आपण याच्यापूर्वी कुठे कुठे कसा कसा व्यवहार केला ते. तर ठीक आहे, म्हणण्याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, ऑनलाईन बँकिंगला रिकामी जागा असेही म्हणतात. ऑनलाईन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, ऑनलाईनसाठी तुम्हाला लागतं इंटरनेट. एक तर मग त्याला कम्प्युटर लागणार किंवा त्याला मग मोबाईल लागणार, पण इंटरनेट काय आपला एकदम कंपल्सरी आहे. तर मग त्याला आपण काय म्हणू, होम बँकिंग म्हणू का, ऑफिस बँकिंग म्हणू का, नाही, त्याला काय म्हणतो आपण, नेट बँकिंग म्हणतो. का नेट बँकिंग म्हणतो, कारण की त्याला लागते इंटरनेट. घरी बसून बँक काय तुमच्या घरी येणार आहे का, नाही, तुम्हाला त्याच्यासाठी इंटरनेट लागणार. म्हणजे त्याच्या वेबसाईटवरती जाऊन आपण काय करू शकतो, बँकिंग करू शकतो. म्हणजे सी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट. त्याच्यानंतरचं आहे, आर्थिक व्यवहार रिकामी जागा मध्ये होऊ शकतात. आता आर्थिक व्यवहार कुठे कुठे होऊ शकते किंवा कशा पद्धतीने होऊ शकते. बघा, कर्ज म्हणजे काय, आर्थिक व्यवहार होते असं नाही, ते कर्ज म्हणजे लोन झालं आपलं. बरोबर आहे. कॉईन म्हणजे नाणे, याला आर्थिक व्यवहार होते नाही म्हणता येईल. रोख कुपन म्हणजे कॅश कुपन, त्यालाही नाही म्हणता येईल. डिजिटल व्यवहार जो होतो, त्या डिजिटल व्यवहारामध्ये आपण काय करू शकतो, आर्थिक व्यवहार करू शकतो. लोन म्हणजे एक साईड झालं, वन साईड झालं. बरोबर आहे. पण डिजिटल ट्रान्झॅक्शन म्हणजे मी तुम्हाला पैसे पाठवता, तुम्ही मला पैसे पाठवता डिजिटली, जसं आता QR कोडनी वगैरे चालते, त्याला डिजिटल ट्रान्झॅक्शन म्हटलं जाते. किंवा नेट बँकिंग करतो आपण, तेही काय झालं, डिजिटल ट्रान्झॅक्शन झालं. ठीक आहे, तर त्याला म्हटलं जातं डिजिटल ट्रान्झॅक्शन. म्हणजे डी उत्तर काय झालं त्याचं, एकदम परफेक्ट. नंतरचा प्रश्न आहे, दिशाला तिच्या कर्ज खात्यात पैसे भरायचे आहे. दिशाला काय करायचं बघा, कर्ज खाते वेगळं, कर्ज खात्यात पैसे भरायचे आहे. तर बँकेत गेल्याशिवाय ती कशी काय करणार, म्हणजे तिला पैसे जमा करायचे आहे पण तिला बँकेत नाही जायचं, तिला घरी बसून करायचं. सरळची गोष्ट आहे, घरी बसून जर करायचं असणार तर तिला काय करावं लागेल, ऑनलाईन ट्रान्सफर करावं लागेल, ऑनलाईन हस्तांतरण करावं लागेल. कारण की काही असे इथून फेकले तर तिकडे जाणार आहे का बँकेमध्ये, नाही, तुम्हाला ऑनलाईनच ते पैसे ट्रान्झॅक्शन करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे असं हे उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, हिंदूने वेबसाईटवरून तिचे रेल्वे तिकीट बुक केले. हिंदूने काय केलं, तिचे रेल्वे तिकीट काय केलं, बुक केलं आणि ऑनलाईन बँकिंग वापरून पैसे दिले, म्हणजे ऑनलाईन तिनं ट्रान्झॅक्शन केलं. तर हा कोणत्या प्रकारचा व्यवहार आहे, एकदम सोपा. कोणत्या प्रकारचा आहे, रोख नाही म्हणता येईल, त्याला डिजिटल व्यवहार किंवा डिजिटल ट्रान्झॅक्शन म्हणता येईल. काय म्हणता येईल, डिजिटल, ज्याच्याबद्दल आपण बोलत आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर समोर, रवी खरेदीसाठी बाहेर गेला पण तो त्याचे पॉकेट घेऊन जायला विसरला. रवी तर गेला मार्केटमध्ये खरेदी करायला, पण त्याने आपले पॉकेटच नाही नेलं, वॉलेट नाही नेलं. मग त्या पॉकेटमध्ये त्याचे पैसे होते, आधार कार्ड, पॅन कार्ड, ATM पण होतं सर्व, पण त्यांनी काही नेलंच नाही. मग आता तो काय वापस येणार आहे का, येऊ शकते जर त्याच्याकडे ऑनलाईन ट्रान्झॅक्शनची सुविधा नसणार तर. तो त्याची बिल कशी भरणार, गेला तर खरं, आता घेऊन तर घेतलं पण आता बिल कसं भरणार, तर तो काय करणार, डिजिटल वॉलेटचा वापर करणार. आता खूप सारे डिजिटल वॉलेट आहे आपल्याकडे, जसं QR कोडने आजकाल स्कॅन करतो आपण आणि पटकन पैसे पाठवतो आपण. ठीक आहे, तर त्याला डिजिटल वॉलेट म्हटलं जातं. खूप सारे तुम्हाला दाखवतो बघा मी. त्याच्यानंतर आहे, नेट बँकिंग संगणकावर रिकामी जागाद्वारे केला जातो. आता लक्षात ठेवा, नेट बँकिंग तुम्ही जे नेट बँकिंग आहे, नेट बँकिंग तुम्ही मोबाईल ॲपवरनं पण करू शकता आणि तुम्ही कम्प्युटरवरनं करू शकता. कम्प्युटरवरनं केलं तर तुम्हाला वेबसाईट त्या बँकेची टाकावं लागणार. बरोबर आहे, वेबसाईट कधी, जर कम्प्युटरवरनं केलं, कम्प्युटर म्हणजे संगणकावरनं, आणि जर मोबाईलमधनं केलं तर तुम्हाला त्याची ॲप लागणार, त्या बँकेची काय लागणार, ॲप लागणार. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहे आणि दोन्ही प्रश्न बरोबर समजून घ्या. नेट बँकिंग संगणकावर
प्रकार वापरायचा असणार तर तुम्हाला त्याची वेबसाईटवर जावं लागणार आणि स्मार्टफोनवर आपण जर एखाद्या द्वारे मोबाईल बँकिंग करू शकतो. कशाद्वारे? जर एखाद्या बँकेचं तुम्हाला मोबाईलवरनं करायचं आहे तर मग तुम्हाला त्या मोबाईलची ॲप असली पाहिजे, मोबाईलमध्ये ॲप असली पाहिजे. कोणती? त्याच बँकेची. मोबाईलवरनं करायसाठी ॲप लागते, कम्प्युटरवर करायसाठी वेबसाईट लागते. दोन्ही गोष्टी बरोबर लक्षात ठेवा, कारण की काही तुमच्या कम्प्युटरमध्ये काही ॲप मिळणार नाही किंवा ॲप तुम्ही इन्स्टॉल करू शकणार नाही. ठीक आहे, म्हणजे बी उत्तर काय झालं? एकदम परफेक्ट झालं. नंतरचा प्रश्न आहे, आम्ही रिकामी जागासाठी नेट बँकिंग वापरू शकतो. आता तुम्ही नेट बँकिंग कशासाठी वापरू शकता? खालील ऑप्शन वाचून. एकदम सोपे प्रश्न आहे. काय? विविध तपासात आहे चेकिंग स्टेटमेंट विधान तपासासाठी स्टेटमेंट चेक करायचं आहे, हे तुम्ही नेट बँकिंगने करू शकता. निधी हस्तांतरित करायचा आहे म्हणजेच काय? ट्रान्सफर करायचा आहे तरी तुम्ही करू शकता. बिल भरायचं आहे तरी तुम्ही भरू शकता. म्हणजे तुम्ही सर्वच गोष्टी करू शकता कशाने? नेट बँकिंगचा वापर करून. म्हणजे याचं डी उत्तर काय झालं? एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, जन्नूने, ठीक आहे, जन्नू तिच्या मित्राचा लॅपटॉप वापरून तिच्या बँकेत लॉग इन केले. जन्नूने काय केलं? मित्राचा लॅपटॉप घेतला, त्याच्यामध्ये बँकेची वेबसाईट टाकली आणि लॉग इन केलं. काय केलं? लॉग इन केलं पैसे ट्रान्सफर करण्यासाठी. तिने वेबसाईटवर काय करावे? मग आता तिनं पैसे वगैरे ट्रान्सफर केले, लॉग इन केलं, पैसे तिचं काम झालं. आता तिने काय करायला पाहिजे? तसंच लॉग इन ठेवून द्यायचं आणि चाललं जायचं का? तसंच जर गेलं तर मग तिचा मित्र ओपन करणार आणि उरलेले पैसे आपल्या खात्यावरती डायव्हर्ट करणार आणि सोडून देणार. मग काय होईल? तिचं खातं रिकाम होईल. तर असं कधीच करायचं नाही. बँकेचं असो किंवा तुमचा इव्हन व्हॉट्सअप जरी तुम्ही कम्प्युटरवरती लॉग इन केला असणार तर आठवणीने काय करायचं? लॉग आउट करून टाकायचं. जेवढं आपलं आहे तेवढं. गरजच नाही आहे ना त्या दुसऱ्याला आपला ॲक्सेस द्यायची, बरोबर आहे. तर मग लॉग इन करा, लॉग इन नाही, लॉग्ड इन करूनच ठेवा. तसं करायचं नाही. काय करायचं? आपण लॉग आउट करा. काय करा? लॉग आउट करा. ठीक आहे, म्हणजे कसं की ते लॉग आउट केलं तर म्हणजे तो ॲक्सेस करू शकणार नाही त्याच्यानंतर. म्हणून याचं बी उत्तर काय? एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, प्रगतीने तिच्या मोबाईलवर बँक ॲप डाउनलोड केला आहे. कोणी? प्रगतीने तिच्या मोबाईलवर बँक ॲप डाउनलोड केला आहे. तर तिने तिचे रिकामी जागा कोणाशी शेअर करू नये. आता तुम्हाला हे सुचवलंच जातं, नेहमी ॲडव्हर्टाईज चालू असते की कोणी आपला पासवर्ड शेअर करू नका, कोणी आपला मोबाईल पिन शेअर करू नका, कोणी OTP शेअर करू नका. असं तुम्ही वारंवार ऐकता. म्हणजे कोणतीच गोष्ट शेअर करायची नाही इतरांची. ठीक आहे, म्हणजे असं ऑल ऑफ दी अबव काय आन्सर बिलकुल परफेक्ट आहे. त्याच्यानंतर आहे, मोबाईल डिव्हाइसवर वापरलेले ऑनलाईन पेमेंट ॲप रिकामी जागा आहे. म्हणजे तुम्ही काय करताय? मोबाईलवर काय करताय? तुम्ही ऑनलाईन पेमेंट करताय. तर मग याला ऑनलाईन पेमेंट करायसाठी ऑनलाईन वॉलेट पण असतं. तुम्हाला सांगितलं डिजिटल वॉलेट. जसं आपल्याकडे जनरली गुगल पे आहे, फोनपे आहे, पेटीएम आहे, ॲमेझॉन पे आहे, भीम आहे. जनरली आपण एवढे सारे पे वापरतो. आता हे सॅमसंग पे वगैरे अदर देशामध्ये जास्त चालतं. पेपाल पाकिस्तानमध्ये पण भरपूर चालतं. ठीक आहे, पण आपल्या इथं जनरली गुगल पे, फोनपे, ॲमेझॉन, पेटीएम इथपर्यंत आपण वापरतो. हे सर्व वॉलेट आहे. तर याला काय म्हटलं जातं? डिजिटल वॉलेट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? डिजिटल वॉलेट, ज्याच्यातनं आपण ऑनलाईन काय करू शकतो? ट्रान्झॅक्शन करू शकतो. ठीक आहे, म्हणजे याचं हे उत्तर काय? एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, यापैकी कोणते डिजिटल वॉलेट नाही विचार. लक्षात, आताच दाखवलं मी तुम्हाला. गुगल पेमेंट डिजिटल वॉलेट आहे, पेटीएम पण आहे, भीम UPI पण आहे. ठीक आहे, पण इंटरनेट एक्सप्लोर म्हणजे अशा पद्धतीचं ब्राउझर आहे ॲक्च्युली. ते काय ब्राउझर? तुम्ही IT लिटरेसीमध्ये शिकलेले आहे. ठीक आहे, तर म्हणजे बेसिक कम्प्युटर स्किल आहे त्याच्यामध्ये शिकलेलं आहे तुम्ही. तर हे काही तुमचं हे नाही, वॉलेट नाही, याच्यातनं काही पैसे ट्रान्सफर करता येत नाही. ठीक आहे, त्याचं नाहीच विचारलं होतं, म्हणून याचं डी उत्तर काय? एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅमेऱ्याने स्कॅन करता येणाऱ्या चौकोन, काळ्या आणि पांढऱ्या कोड रिकामी जागा आहे. तुम्हाला माहिती आहे, तर कोणत्याही दुकानात गेलं तर तुम्हाला काय दिसतं? QR कोड दिसतं. काय दिसतं? QR कोड दिसतं. त्याला क्विक रिस्पॉन्स कोड म्हटलं जातं. म्हणजे शॉर्टकट आहे त्याचा क्विक रिस्पॉन्स कोड. म्हणजे तो एवढा क्विकली रिस्पॉन्स करतो फास्टमध्ये की त्याच्यासमोर असा जरी मोबाईल केला आपण तरी पटकन तो स्कॅन करून घेतो. ते दुकानदाराचं नाव, अकाउंट नंबर डायरेक्ट सर्व येऊन जातं. एवढ्या फास्टमध्ये तो स्कॅन करतो, बरोबर आहे. तर त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं QR कोड म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? QR कोड. ठीक आहे, तर 23वा प्रश्न होता कोणत्या आपल्या कितव्या चॅप्टरचा? 8व्या चॅप्टरचा. म्हणजे आपण अर्धे प्रश्न घेतले, कारण की पूर्ण घेतले तर खूप मोठा झाला असता. तर बाकीचे प्रश्न काय करू आपण नंतरच्या सेशनला कंटिन्यू करू. तोपर्यंत काय करायचं आहे तुम्ही, जर व्हिडिओ आवडला असणार तर आठवणीने व्हिडिओला काय करायचं? लाईक करायचं. तुमच्या जवळच्या अभ्यास करणाऱ्या मित्रांजवळ काय करायचं? व्हिडिओला शेअर करायचं. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असणार, काही संकोच असणार परीक्षेबद्दल, अभ्यासाबद्दल, तर तुम्ही कमेंट पण करू शकता. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तोपर्यंत ब्रेक घेतो. धन्यवाद.